स्वामी समर्थांचा आलेला मला अनुभव. माझं नाव स्वप्नाली देशमुख. आमच्या मुलीचं नाव ईशा. 6 वर्षांची आहे. ती लहानपणापासूनच फार गोड होती, हसरी बोलकी. पण एक दिवस असाही आला, ती अचानक गप्प झाली. ना आई म्हणायची, ना कुणाशी खेळायची. डोळ्यात बघितलं की जणू काही ती दूर कुठेतरी हरवलेली वाटायची. मी घाबरले. डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी सांगितलं, तिला थोडा मनोविकास थोडा मंद आहे, वेळ लागेल. त्या रात्री मी स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसले, डोळ्यात पाणी, हात जोडून फक्त एकच शब्द बोलले, स्वामी, माझ्या मुलीच्या ओठावर पुन्हा हसू फुलवा, तिचं मौन तोडा. त्या दिवसांपासून रोज गुरुवारी मी नामजप सुरू केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझ्या मनात फक्त एकच विश्वास होता, स्वामी माझ्या ईशाला नक्की ऐकतील. 3 आठवडे झाले आणि एक दिवस असाही आला की ईशा माझ्याकडे पाहून म्हणाली, आई. माझं हृदय थरथरलं. त्या क्षणी मला जाणवलं, स्वामी फक्त देव नाहीत, ते जिवंत अनुभव आहेत. त्या दिवशी आम्ही 100 मुलांना फळं आणि वह्या वाटल्या आणि रात्री देवघरात उभं राहून मी स्वामींना म्हटलं, स्वामी, आम्ही तुमच्यावर ठेवलेला विश्वास तुम्ही खरं ठरवलं. आम्ही तुमचे ऋण तुमच्यावर जन्मोजन्मी राहतील. श्री स्वामी